भगतसिंग राजगुरू चपला करा आपल्या आपल्या शकुंतला सुरू शकुंतला सुरू गरीबों की लाली है गरीबों की लाली है गरीबों की लाली है शकुंतला सुरू शकुंतला सुरू शकुंतला सुरू यांची उपस्थिती इथे प्राप्त झालेली आहे शकुंतलेसाठी हे सुद्धा आवाज उचलणार अशी आम्ही त्यांना प्रार्थना करतो विनंती करतो। आपले दोन शब्द प्रवीण भाऊ। या शकुंतला रेल्वेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून हा लढा सुरू आहे आणि या लढ्यात शहरातील आणि ग्रामीणमधील सर्व नागरिक एकेकाळी वैभव होतं हे अचलपूर मतदारसंघाचं किंवा या अचलपूरच्या परिसराचं तांदूळ आपल्या मूर्तिजापूर पासून तर इकडे शेवटच्या टोकापर्यंत। आणि मी सुद्धा सिंधीहून प्रवास केला या शकुंतला रेल्वेत माझे बोटं चेपले होते त्या खिडकीत मी लहान होतो तर आम्हाला येण्या जाण्यासाठी काही नव्हतं पण त्यावेळेस शकुंतला रेल्वेच होती परत वेळा येण्यासाठी सिंधीहून यायचं सिंधीहून इकडे यायचं। अशा या रास्त मागणीचा विचार शासनाने करावा यासाठी हा लढा अविरतपणे हे लोक सर्व आम्ही सगळेजण किंवा आता नवीन आहे परंतु सर्व जे जुने जाणते लोक आहे अंजोळे दादा आहे गजीभाऊ आहे गावकर आहे सगळे जे जे आहे ते अंजू दादा आहे हे लढत असून लवकरच मला जे खबर आली की नॅरो गेटचं ब्रॉड गेजमध्ये रूपांतर झालं आणि अचलपूर ते मूर्तिजापूरपर्यंत हे झालं परंतु मागे सुद्धा हा रोड सुद्धा जोडला गेला पाहिजे तांदूळ जेणेकरून या सर्व दोन्हीकडे त्याचा मार्ग सुकर झाला पाहिजे। यासाठी देशाचे केंद्रीय रेल्वे मंत्री आदरणीय सन्माननीय अश्विनी वैष्णवजी यांच्याकडे एक भेट आम्ही मागितलेली आहे आणि या भेटीसाठी हे सर्व शिष्टमंडळ आंदोलन करते आम्ही दिल्लीला जाणार आहे आणि त्यांना हे सगळे रास्त मागणी आम्ही आमच्या मागण्या ज्याही काही आहे त्या मागण्या आम्ही मागणार आहे। त्याची पूर्तता होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही याची शासनाने सुद्धा नोंद घेतलेली आहे त्यांना सुद्धा माहीत आहे। अशा रीतीनं आज हा चक्काजाम आंदोलन 15 मिनिटासाठी 20 मिनिटासाठी बंद केला परंतु नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कारण हे सगळे ज्येष्ठ आहेत आणि ज्येष्ठ असल्यामुळे पोलीसही कमी आहे तर जे रास्ता आहे ते मागितल्याशिवाय भेटत नाही त्याच्यामुळं अश्विनीजी वैष्णव यांच्या याच्यासाठी भेटीची एक वेळ मागितलेली आहे ते वेळ मिळाल्याबरोबर आम्ही तिथून कूच करू आणि त्या बैठकीला उपस्थित राहू। धन्यवाद। राज्य शासनाचा तो याच्यामध्ये अंशदान होणार आहे राज्य शासनाचा जो या बजेटमध्ये खर्च जो लागणार आहे या संदर्भामध्ये प्रवीण भाऊ तायडेंनी सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे भेटून की राज्य शासनाने आपलं पत्र ताबडतोब केंद्रीय मंत्रालयाला द्यावं जेणेकरून केंद्रीय मंत्रालयाशी चर्चा करत असताना सकारात्मक या बाबतीमधून मार्ग निघेल असा आग्रहसुद्धा मधल्या काळामध्ये प्रवीण भाऊंनी त्या ठिकाणी केला आहे आणि त्यामुळे आम्हा समितीला सगळ्यांना हे जे या आंदोलनात जुळलेलं आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आगामी काळामध्ये चांगली बातमी या ठिकाणी आम्हाला मिळेल। या चांदूर बाजार नाक्यावर अमरावती परतवाडा रस्त्यावर शकुंतला बचाव समिती अचलपूर मूर्तिजापूर नॅरोगेज रेल्वे मार्ग हा सुरू झाला पाहिजे याचं ब्रॉडगेज झालं पाहिजे म्हणून गेल्या 7 वर्षापासून सातत्यानं शकुंतला बचाव समिती आपले आंदोलन करत आहे। विविध सामाजिक आंदोलनाच्या माध्यमातून आपण सरकारला याची जाणीव करून दिलेली आहे
आपला या परिसरातला हा दळणवळणाचा हा महत्वाचा मार्ग आहे, रोजगार उपलब्ध करून देणारा मार्ग आहे. त्यामुळं हिंदुस्थान मधली आपल्या देशातला एकमेव मार्ग आहे की जो अजून ब्रॉडगेज झालेला नाहीये. हा मार्ग ब्रॉडगेज व्हावा म्हणून सातत्यानं गेल्या काही वर्षापासून या ठिकाणचे जे खासदार झालेत, जे आमदार झालेत, जे लोकप्रतिनिधी आले, त्यांनी आपापल्या परीने आपापल्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला आहे. लोकसभेमध्ये केला आहे, विधानसभेमध्ये त्यांनी प्रयत्न केलेला आहे. परंतु या क्षेत्रातले नागरिक म्हणून आमची सुद्धा जबाबदारी आहे की शासनाला याची जाणीव आम्ही करून द्यायला पाहिजे. अचलपूर मूर्तिजापूर जर रेल्वे सुरू झाली तर मोठ्या प्रमाणावर दळणवळणाचे साधन ग्रामीण क्षेत्रातल्या लोकांना जाणं येण्यासाठी कमी पैशामध्ये जाणं येण्याचं साधन, रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर जागा रेल्वेकडे उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाला हे जर ब्रॉडगेज करायचं असेल तर याचा कमी खर्च येणार आहे. आणि अमरावती जिल्ह्यातलं महत्वाचं व्यापाराचं ठिकाण, व्यापाराचं केंद्र अचलपूर आहे. इंग्रजांच्या काळामध्ये अचलपूर बेरार असताना अचलपूर ही राजधानी होती. त्या काळामध्ये 100 वर्षापूर्वी इंग्रज सरकारच्या कंपनीने टाकलेली रेल्वे, त्या काळामध्ये या ठिकाणचा कापूस, या ठिकाणचं लाकूड, या ठिकाणचं शेतकरी उत्पादन या रेल्वेच्या माध्यमातून इंग्लंड पर्यंत जात होतं. म्हणून हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्वाचा आहे. अचलपूर मूर्तिजापूर जर ब्रॉडगेज झाली तर अचलपूर ते चांदूर बाजार पर्यंत सुद्धा हा मार्ग भविष्यात जोडला जाईल, जेणेकरून अचलपूर आणि आसपासच्या परिसरातल्या नागरिकांना मुंबईला आणि दिल्लीला जात असताना बडनेरा किंवा बैतूलला जाण्याचं काम पडणार नाही. आणि या ठिकाणचा विकास मोठ्या प्रमाणावर या ठिकाणचा विकास होईल. आणि म्हणून विकासाची नाळी, विकासाचा जर मार्ग असेल तर तोपर्यंत या शकुंतला हे ब्रॉडगेज होत नाही, तोपर्यंत या शकुंतला बचाव समिती व अन्य संघटनांचा संघर्षाचा मार्ग सुरू राहील. आम्ही आतापर्यंत शांततेने आमचे आंदोलन झालेले आहेत. भविष्यातले आंदोलन सुद्धा शांततेने होईल. हे 7 वर्षातलं 33वां आंदोलन या शकुंतला बचाव समितीचं आहे. भविष्यात सुद्धा लोकांच्या सहकार्याने, नागरिकांच्या सहकार्याने शहर बंदचं आंदोलन करून आम्ही शासनाला याची जाणीव करून देऊ. वारंवार आंदोलन करण्याचं कारण असं आहे की शासनाला हे माहीत असलं पाहिजे, शासन दरबारी हे गेलं पाहिजे की नागरिकांची सुद्धा या ठिकाणी आवश्यकता आहे. आणि म्हणून हे आंदोलन शांततेच्या पद्धतीने, आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही आहे, कारण की आपल्या सगळ्यांसाठी ही शकुंतला ब्रॉडगेज झाली पाहिजे, आपल्या सगळ्यांचा विकास झाला पाहिजे. म्हणून हे नॉन पॉलिटिकल राजकारण आहे. याच्यामध्ये कोण्याच राजकीय पक्षाचा समावेश नाही. हे सर्व सामाजिक संघटना मिळून हे आंदोलन आहे. आणि म्हणून पहिल्यांदा सांगितलं की जे खासदार, जे आमदार झाले, सर्वांनी प्रयत्न केला आहे, ते अजून प्रयत्न करत आहे. परंतु त्या प्रयत्नाला आपल्या सर्वसामान्य नागरिकांची जोड मिळाली पाहिजे. म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा प्रश्न शासन दरबारी तेवत राहील, पेटत राहील. धन्यवाद. शकुंतला सुरू, गरीबों की लाड़ी है शकुंतला, हमारी है 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 शकुंतला सुरू, शकुंतला सुरू. जो रेल इंग्रज के ज़माने से बंद है, मतलब शुरू थी वो अभी बंद हो गई, उसको शुरू करना ही हमारा प्राधान्य है, ऐसा उन्होंने मुझे कहा. और उस हिसाब से उनको पहले मैंने ये कहा कि भाई जो रेलवे स्टेशन है वो रेलवे स्टेशन दिख ही नहीं रहा अभी. वो बोला गधेघाट दिख रहा अभी, वहाँ पे झाड़ उगे हुए हैं, रिजर्वेशन सेंटर नहीं है, पब्लिक टॉयलेट नहीं है, लाइट नहीं है, कुछ भी नहीं है. सबसे पहले तो आप उसकी सफाई कराओ. वो सफाई होने के बाद में वो रेलवे स्टेशन दिखे, और रेलवे स्टेशन दिखने के बाद में आप उसका सर्वे कीजिए. सर्वे करने के बाद में जो भी आपको लगता है, वहाँ पे हमारी रेलवे बचाव समिति उसके ऊपर काम कर रही है. उसके बाद में हमारे जो स्थानिक आमदार है वो भी उसके पीछे लगे हुए हैं कि ये रेल किसी भी तरह से शुरू की जाए. और उनको बाकी भी चीज़ों का हमने ब्यौरा दिया कि अपने आदिवासी क्षेत्र भी से जुड़ा हुआ है. और हमारा मिल जिसके वजह से ये ट्रेन दी गई थी वो हमारा फिनले मिल था, और फिनले मिल भी शुरू होने वाला है कुछ दिनों में. इस हिसाब से वो रेल
जो ट्रैक है उसको ब्रॉडगेज नैरो गेज से ब्रॉडगेज करके उसको शुरू की जाए, ऐसी उनसे विनती की। और उन्होंने इसको ये भी कहा कि भाई इसके ऊपर हमारा काम हो रहा है, अभी हमने वर्धा के लिए काम किया हुआ है, उसका सर्वे हो गया, उसका काम भी शुरू हो गया, और इसके बाद अब मुर्दियापुर से अचलपुर बहुत जल्द काम शुरू होगा, ऐसा उन्होंने हमको आश्वासन दिया। बहुत बढ़िया। आज या शकुंतला सुरू होण्यासाठी करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाचा हा भाग होता आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे आणि मागे ठरवल्याप्रमाणे काहीतरी तीव्र आंदोलन झाल्याशिवाय शासन ही आपल्याकडे लक्ष देणार नाही अशी सर्वांचीच भूमिका होती आणि ती खरोखरच आहे। एवढ्या वर्षापासून या समितीच्या मार्फत आंदोलन सुरू आहेत, परंतु आज लाईफलाईन आपल्या पूर्ण या मेळघाट विभाग असो, अचलपूर मतदारसंघ असो, दर्यापूर मतदारसंघ असो किंवा पूर्ण आपल्या जिल्ह्याची एक लाईफलाईन म्हणजे शकुंतला आहे। शकुंतला जर सुरू झाली तर सर्व प्रॉब्लेमकडे वाटचाल ही अतिशय गतीनं आपली होऊ शकते, आपल्या परिसराची होऊ शकते। त्यामुळे मी आजच्या आंदोलनाच्या मार्फत शासनास आम्ही सुद्धा पाठपुरावा करू आणि विनंती सुद्धा करू की शकुंतलाचा ब्रॉडगेज ग्रुप शकुंतला पूर्वतः सुरू झाली पाहिजे, एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छितो, बोलू इच्छितो। धन्यवाद। दिवसापासून अनेक आंदोलन आणि अति शांततेने करत आहे। शासनाचे लक्ष वेधले गेले पाहिजे। या कारणाने आपल्या अचलपूर तालुक्याची आणबाण शान असलेली गरिबांचा रथ म्हणून ओळखल्या जाणारी शकुंतला रेल्वे ही जर चालू झाली तर नक्कीच व्यापाऱ्यांपासून उद्योगधंदे असो तर मजुरांपर्यंत अनेक सुखसुविधा उपलब्ध होऊ शकतात, आपला व्यापार वाढू शकतो आणि शिक्षणासाठी जे आपले शकुंतला हे आता 33वे आंदोलन सुरू आहे। आतापर्यंत आपण जे आंदोलन केलं, भजन कीर्तन आणि कवी संमेलन, झाडझूड साफसफाई असे केले, तरी सुद्धा शासनाने लक्ष नाही दिलं। निवडणुका येतात, निवडणुकीच्या वेळेवर सगळेजण शकुंतला सुरू झाली पाहिजे, शकुंतला सुरू झाली पाहिजे, पण विधानसभेत म्हणा किंवा लोकसभेत म्हणा कोणतीच आवाज उठवत नाही। त्यानिमित्तानं आपण आता 33वं आंदोलन हे थोडंसं जास्त प्रखर करण्याचं ठरवलं, म्हणून इथं रास्ता रोको आंदोलन केलं। पण तरीसुद्धा ह्याही आंदोलनाला असा एवढं महत्त्व शासनानं दिलं नाही, कारण आता आम्ही किती 10 वाजतापासून इथं आहे, पण एवढं शासन दुर्लक्ष करून राहिलं। सामान्य लोकांचं आंदोलन म्हणजे दुर्लक्ष असं शासनाचं म्हणणं आहे, पण शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज आपण इथं 33वं आंदोलन थोडंसं प्रखर केलेलं आहे। पण अजूनही सुद्धा जर शासनानं लक्ष दिलं नाही तर यापुढचं आंदोलन जरी गजभाऊनं सांगितलं शांततेनं होईल, पण सांगता येत नाही आता यापुढचे आंदोलन शांततेनं होतील म्हणून, कारण लिमिट असते एक सहनशक्तीची आणि तयार आहे, सगळा मार्ग तयार आहे, जागा तयार आहे, शासनाला जास्त खर्च करायचा नाही आहे, त्यावर अतिक्रमण होत आहे। आम्ही आमचे आंदोलन सुरू आहे म्हणून त्यातलं अतिक्रमण सुद्धा थोडं कमी होत आहे, पण तरीसुद्धा शासन लक्ष देत नाही। थोडे पैसे करून जर ब्रॉडगेज केली तर आता दादांनी सांगितलंच आहे की सगळ्या लोकांचा इथं फायदा होणार आहे, विद्यार्थ्यांचा, महिलांचा, लघु उद्योग आहे तिथे महिलांचं तिथं 2-3 दुकानं असे लावून ज्या महिला पोट भरतात त्यांचंसुद्धा उद्योग सुरू होईल। लहान महिलांचे लहान उद्योग सुरू होतील, रेल्वे स्टेशन चालू झालं तर रेल्वे स्टेशनवर उद्योगधंदे चालू होतील। या सगळ्यांकडे शासनानं लक्ष दिलं पाहिजे। महिला उद्योग, विद्यार्थ्यांचं शिक्षण, व्यापारी लोकांचा व्यापार हा सगळा शकुंतलेवर अवलंबून आहे आणि शकुंतला सुरू झाली तर सगळ्या आजूबाजूच्या सगळ्यांचं आमचं कल्याण होईल, म्हणून शकुंतला सुरू करण्यासाठी शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे। धन्यवाद। रुपेश भाऊ या सुरू करूया शकुंतला, सुरू करूया शकुंतला, गोपाला 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 गोपाला, सुरू करूया शकुंतला, गोपाला 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 गोपाला, सुरू करूया शकुंतला। बजो भारत माता की, भारत माता की, भारत माता की। सध्या अधिवेशन चालू आहे आणि मी विनंती करतो माननीय प्रवीण तायडे यांना
अचलपूर मतदारसंघाचे आमदार श्री यांना विनंती करतो का अधिवेशन चालू आहे ते मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांनी त्यांच्या मार्फत सादर करावे. धन्यवाद. हे आमची विनंती. 20 ते 25 संघटनेचा आपल्याला जाहीर पाठिंबा भेटलेला आहे. त्या सर्व संघटनेचे मी मनस्वी आभार व्यक्त करतो. तिथे उपस्थित सर्व सत्याग्रही आणि नागरिक यांचा विशेषतः आभार व्यक्त करतो. आणि आता आपण कुठल्याही नागरिकांना त्रास न देता सामान्य नागरिकांचा प्रश्न आहे आणि ह्याच नागरिकांसाठी पण रस्त्यावर उतरलेला आहे म्हणून यांना त्रास न होता हे आंदोलन इथं स्थगित करतो. धन्यवाद. आणि पोलीस प्रशासनाचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद.